हा. एक वेळेस आता पहिल्यांदा 7-8 वर्ष लग्नाच्या नंतर 7-8 वर्ष चांगलं राहिलं नंतर मग माणूस प्यायला लागला. अरे 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 अरे. आणि मग आमच्या कुलदेवता कोप झाला समजा कुलदैवत मी वैभवलक्ष्मीची पूजा करत होते नेहमीसाठी शुक्रवार करायची. अच्छा. हा 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 हा. तर मग आमचं माहूरगडाची रेणुका आहे ती कुलदैवत. हा हा बरोबर हा. तिच्या मनात बी असं की मला सोडून दुसऱ्याला धरती असं काही असून तिचं म्हणणं. अच्छा हा. मग असं समजा एका बाईच्या अंगात येत होतं कालिंका मातेचं वारं तिने चांगलं. हा हा. प्रत्येक नवरात्र आषाढ श्रावण म्हणजे मी आजारी पडत होते. अरे बापरे. हो. दर महिना पूर्ण तसाच जायचा माझा आणि पूर्ण भांडण म्हणजे भांडण मी तर काही भांडण पण माणूस एकदम घरात चिडचिड चिडचिडपणा करायचा. अरे बापरे. हो. हम्म. आणि मग त्याच्यानंतर असंच पाहिलं तिने सांगितलं कुलदैवतचं आहे. हा हा. मग त्याच्यानंतर तिला बनवून आणलं चांदीची बनवून आणली घरात कारण आपल्या पोराचे लग्न व्हायला तर आपण आता कोणाचं म्हणणं काय होतं की लग्न झाल्याशिवाय बनवत नाही बुवा. बरोबर हा असंच करतात लग्नातच आपण बनवतो. पण तिची इच्छा होती पहिलेच बसायची माझ्या घरात तर म्हणजे नेहमी नेहमी आजारीच पडायची मी. हा मग त्यानंतर मग ताई. मग त्यानंतर तिला बनवून आणलं त्याच्यानंतर 6 महिने तरी अजून तसंच चाललं आमच्या घरात. हा हा. मग त्याच्यानंतर हळूहळू हळू माणसाचा स्वभाव बदलत चालला. अरे वा. आणि सुरू झालं ना. एकदम चिडचिडपणा बी कमी झाला. हा तेव्हा तर नवरात्राच्या वेळेस काय म्हणायचे ते मी आण कुठे तुझे देव आणि मी पाहतो मी लाताखाली कुंतलतो इतके चिडचिड कर काही पण बोलत होते. बापरे. हो. एक अक्षरशः आम्हाला जगणं मुश्किल झालं. बाई गं. हो. पोराला चिडचिड करे मला पण चिडचिड करे जाय म्हणे तू काही पाहिजे नाही आम्हाला घरात असं तसं. बापरे. दारू पेणं आणि मग आलक समजा पहिले एकत्र होतो नंतर आलक निघल्यावर मग जास्तीच म्हणजे आलक निघल्यावरच हा अनुभव सुरू झाले असे. हा एकत्र बघा. होतो तेव्हा होती देवी घरात आणि मग नंतर आलक निघल्यावर तिले माझ्या घरात येणं असन. हा बरोबर. हम्म. कसं मग असतं नंतर बघा देवांचं तिला पण. आ कसं असतं बघा देवांचं पण. हो बनवून आणलं मग नंतर मी ना हं. गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या इथं थडावर जन्मस्थान आहे गजानन बाबाचं. अच्छा 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 हा हा. तर मग किती 2-3 वर्ष असे पायी पायी जात होतो आम्ही असं हळूहळू हळूहळू. हो. बापरे. हम्म. मग हा. नंतर आम्ही हळूहळू जाताना असे गजानन बाबाचा मग अनुभव कसे गुरुवार करायची हे करायची पारायण करायची बावन्नी वाचायची. बापरे. हा. मग गजानन बाबाचं हळूहळू कमी झालं मग स्वामी समर्थाचं सिरियल पाहायला लागली. अच्छा हा 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 हा. हा. स्वामींच्या सिरियल मधून थोडे थोडे अनुभव घेत गेले मग युट्यूबवर पाहत गेली मग युट्यूब पाहत वर गेले तर तसं तसं करत राहिली. हा. म्हणजे मग आपण मग काही असं मिस्टरांचं कमी झालं का सगळं? हो पिणं कमी झालं मिस्टरांचं? हो अजिबात नाही 10 वर्ष झाली. काय म्हणता? हो बापरे, 10 अजिबात वर्ष नाही. झाले. मग त्यांना 2-3 झटके आले बाई त्यावेळेस अटॅक सारखे लय झालं त्यांना पण लय शिक्षा लागली पण ते काही समजत हा. नव्हत्या त्या गोष्टी मायनं रेणुका मायनं सर्व आम्हाला लय चक्कर टाकेल होता. हा बरोबर. हम्म. खूप छान ताई मी शेअर करते. कुठून बोलताय ताई तुम्ही? मी धामणगावकडे बुलढाणा जिल्ह्यात. अच्छा बुलढाणा जिल्हा. हा. मी आणि शेअर मग करते. वेळ आहे ना तुम्हाला? हो ना ताई आहे बोला ना. आणि मग त्यांले त्याच्यातच 3 वेळेस समजा अटॅक सारखं झालं. बापरे. ऍडमिट केलं. मग डॉक्टरांचं म्हणणं पडलं की हे दारू पिता म्हणून झालं. हा. अं, तर नवरा म्हणजे इतकी सिरियस तब्येत होऊन जाते की बुलढाण्यापर्यंत जाता की नाही जाता याची गॅरंटी नसे. अरे बापरे. हो 4-4, 5-5 दिवस म्हणजे हार्टचं पेशंट म्हणूनच समजलं जाईल ते. हो हो बरोबर आहे. हो. आणि चालू होईन बीपी एकदम 200-300 वर चालला जाऊन. अरे 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 अरे. एक शेवटच्या वेळेस झालं त्यांना तर डॉक्टर म्हणे हे पेशंट दवाखान्यापर्यंत आलं कसं म्हणे इतकं याच्यात काही बी होऊ शकतं म्हणे एवढा बीपी हाय होईल म्हणे त्याचा. बापरे. हो. पण मग आता 10 वर्षापासून काहीच त्रास नाही का त्यांना? नाही 7-8 नाही पेनं बंद झालं 10 वर्षापासून. हा हा हा. आणि 6-7 वर्ष झाले समजा तेव्हापासून पण मग रक्त पातळची आणि बीपीची गोळी चालू आहे ना बाई त्यांना. हो का? ते अरे. चालू आहे पण मग तरी त्या गोळ्या चालू असताना बी होत होतं ना. हो 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 हो. मग ते जसंच आता कसं आपण प्रयत्न बी करू आलो देवाचं हं. पण करतो. ते कसं कशाने बी हो पण आता कमी आहे. हां, आता नाही हां. झालं म्हणता येतं त्यांना. हो ना? हां. मग हं.
मागच्या वेळेस 300 बीपी गेली तर डॉक्टरचं म्हणणं पडलं की पेशंट इथपर्यंत आल्यापासून आणि मग जसं शेतात जाऊन टेकलो, आम्ही शेतीच करतो. हो शेतात जाऊन बरोबर. टेकलो आणि त्यांना घाम चालू झाला आणि गुचक्या चालू झाल्या. सकाळचे 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत गुचकी कमी पडेनी आणि घाम बी कमी पडेनी त्यांना. बाई ग. हं हं. डॉक्टर म्हणे तुम्ही जळगावला न्या नाही तर औरंगाबादला न्या, इथं ठेवू नका पेशंट. हा 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 हा. पण मग त्यांच्या मनात आला आणि ते बी स्वामी समर्थाचं गजानन बाबाचंच करतात ते डॉक्टर बी. अच्छा अच्छा. हा हा हा. दिली असेल बुद्धी स्वामींना, आपण आता त्यांचं काय सांगू शकतो. बरोबर आहे बरोबर मग आहे. म्हणे राहू दे आज संध्याकाळपर्यंत काही सुधारणा झाली तर पाहू आपण. अरे बापरे. हा मग. मग रात्री 10च्या नंतर एका दिवशी 6-7 इशिशा झाल्या त्यांच्या. बापरे बापरे बापरे. हा म्हणजे डोळे लावेल आणि घाम चालून गुचक्या चालू. आणि माझ्या मनात फक्त स्वामी समर्थ आणि कुलदेवचं नाव होतं, दुसरं काहीच नव्हतं. बापरे. हो. मग आणि पोरं काय, मग एक पोरगी 10वीत होती आणि पोरगं 8वीत होतं, लहानच होते. लहान होते हो. आणि मग त्याच्यानंतर तेव्हा झालं ना, त्याच्या बाद आता मग नंतर मी आता याला गेले शेगावले. मग हा हा घर बसल्या मग कसं मूर्ती पण नव्हती. मग हा मी छोटे छोटे आपले पारायण करायचं. मग आपल्याला पारायण करणे होत आता पुस्तक नाही. हा हा काय करा काय करा मग मनातल्या मनात जप तर करायची. मग एका गल्लीत विचारलं असं की तुमच्याकडे पारायणाचं पुस्तक आहे का? ती बाई म्हणले न्या पण लगेच आणून द्या मग. हा 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 म्हणलं, हा दिन आणून. हा. मग तिनं आणून एक आणलं, हप्ताभर केलं आणि तिला तिचं वापस दिलं. लगेच मागायला लागली ते. हम्म. तेवढं केलं. मग नंतर पुन्हा म्हणलं आपल्या घरात जर पुस्तक असतं आपण रेग्युलर 3-3 अध्याय घेतले असते. हो हो हो. आमच्या गल्लीत एक समोर बाई आहे, तर मी ना म्हणलं त्या आईला म्हणलं त्या घरी पारायणचं पुस्तक आहे ना, म्हणलं 21 अध्यायाचं स्वामी चरित्र सारा. हा 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 छोटंच आहे ते. हा. मग ते म्हणे हा. मग म्हणलं तुला काही काम आहे का? तर म्हणे मला काय काम आहे, मी स्वामी समर्थाच्या प्रगट दिनाच्या दिवशी का वाचते म्हणे एक दिवस, मी नंतर काही वाचत नाही. अरे बापरे. हा हा. मग म्हणे 12 महिने तुझ्या घरात ठेवा आणि एक दिवस मला द्या जाय ते पुस्तक. अरे वा. चांगलंय बघा. कायमची चालेल स्वामी. हो. किती छान. मग मग ते करत करत गेली समजा 3 अध्याय, 11 माळी करते मी, तारक मंत्र म्हणते. सकाळी 3 वेळेस घेते आणि रात्री 11 वेळेस घेते समजा हो. अरे वा. झोपताना. मग आपल्या सोयीनुसार करायचं, पण करायचं ते. हा आणि आता मिस्टर करतात का काही? हा काय म्हणलं? मिस्टर करतात काही सेवा? कोण बाई त्यावेळेस ते दर्शन सुद्धा घेत नव्हते. आता आंघोळ झाली म्हणजे देवाचं दर्शन करता रोज. अरे वा. तेवढं तरी बरं आहे. त्यांनी आता त्याला बी समजा अनुभव येत असेल ना, थोडेफार काही कळतच मग असेल. बरोबर. आणि मुलांचं व्यवस्थित आहे ना? मुलीचं झालं लग्न, पण मुलाची कुठे हे नाही लागू राहिली लिंग. आता सध्या कसं होतं, तो काही असेच काम करतो कलरिंगचे, काही फायनली ऍडमिशन आहे. अच्छा. तेच इच्छा आहे की आपल्या पोराचं आहे का त्याच्या पोटाची भाकर भेटली आहे. हा. नाही, बरं त्या त्याला देवाचं. स्वामींची सेवा करायला सांगा ताई. होईल मी काय त्याचं. करत ताई, त्यांना कसं वाटतं विश्वास नसतो त्या लोकांचा. ते कसं म्हणतात तू काही बी करत राहती, पण मी काय म्हणते, मी काय करते रोज त्याला तारक मंत्राचं पाणी देते. हा. अरे वा. हम्म. मग रात्री कसं म्हणलं तो, तू हं. मलाच काय देते, तू काय लय बामणीन झाली का? रात्रीचाच विषय. अरे म्हणलं मी बामणी नाही, मी जपाचं पाणी देतो तुला, मी असं सांगते त्याला. हा, बरोबर आहे. नाही, होईल मग सगळं व्यवस्थित होईल. त्याला पण थोडंफार जप करायला सांगा. होईल सगळं छान. हा. आणि मी ना आता शेगावला गेली, पुतणीचं लग्न झालं, शेगावला गेलो आम्ही, तर तिथं दुसरं काहीच नाही घेतलं, फक्त स्वामीची मूर्ती आणली मग मी छोटीशी. अरे वा 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 वा. की आपण आता करतो बा असं, तर आपल्याला काही हे नसतं. स्वामीची मूर्ती फोटो होता माझ्याकडे फक्त. हा बरोबर. हा. ते फोटो कसा आहे, दत्त आहे, तिच्यात स्वामी आहे, गजानन महाराज आणि साईबाबा 3 आहे त्यांचे ते छान आहे तिच्यात. छान आहे ना. हा. अजून छान ते खरं. मग मी स्पेशल मूर्ती आणली आता अरे वा वा वा. शेगावहून. नाही, आणि नाही. मग नंतर आता तिसरा गुरुवार मी पारायण करून राहिले. तर जसं मी छोटी मोठीच करते, साधीच करते. आपले बाबा स्वामी म्हणते तुम्ही छोटी मोठी पारायण करून घ्या माझ्याकडून, त्याच्यात तुम्ही मान्य करा. आपलं कसं कामाचं आहे ना. बरोबर. हम्म. तर आता 6-7 वर्ष झाले. समजा मिस्टरांचा काही हे नाही समजा, नाहीतर पहिले लोय त्रास दिला बाई आम्हाला. नाही, आता तुमचे सुखाचे दिवस सुरू झाले. फक्त मुलाला थोडीशी तरी सेवा करायला सांगा ताई. हा. हा ना. मग तेच लय, मग मी काय म्हणते, पडन फरक थोडं थोडं तारक मंत्राचं पाणी देऊन बुवा, असं हो हो. इच्छा होती. नक्की पडेल नक्की पडेल ताई. मी शेअर तुम्ही करते. हा. हो. हो का? हा. तुमचा आवाज खूप गोड आहे, पण ते ऐकायलाच
नाही, आता तुमचा अनुभव शेअर झाला ना ताई, की तुम्हाला अजून छान अनुभव येईल बघा. हो ना. हो, येणारच ताई. फक्त 1 महिन्याने शेअर होईल आता. हो का. हं. हा. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ.